मुंबईतील कोस्टल रोडवर स्पीड कॅमेऱ्याची नजर असणार आहे। कॅमेरे आता वाहनांचा लाईव्ह स्पीड दाखवणार आहेत, त्यामुळे वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांना दंड बसणार आहे। या ठिकाणी आता कॅमेरे बसवलेले आहेत, ते आता स्पीड दाखवणार आहेत। नेमका कोस्टल रोडच्या कोणत्या ठिकाणी हे कॅमेरे लावलेले आहेत आणि तिकडचा लाईव्ह स्पीड मीटर कसा असेल जाणून घेतले आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूया। मागील काही महिन्यांपासून मुंबई अतिशय वेगवान आणि गतिमान झालेली आहे। भूमिगत मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, याच्यामुळे मुंबईकरांचा त्रास जो आहे तो काही प्रमाणात कमी झालेला आहे। सध्या मी मुंबईतील कोस्टल रोड या ठिकाणी बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरनं गाड्यांची वाहतूक जी आहे ती होताना दिसून येत आहे। दादर असेल किंवा मग पश्चिम मुंबईमधनं असेल, सर्व दक्षिण मुंबईकडे येणारी या सर्व गाड्या ज्या आहेत त्या सध्या आपल्याला दिसून येत आहेत। मुंबई जरी वेगवान झाली असली, गतिमान झाली असली, तरी मात्र आता कुठेतरी वाहन चालकांना आपल्या गतीवर आवर घालणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे। कारण की कोस्टल रोडवर आता स्पीड कॅमेरे जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत। अर्थातच मी कोस्टल रोडवर आहे, आता वरळीच्या जवळ मी आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मागील काही दिवसांपासून स्पीड कॅमेरे दिसून येत आहेत। ज्या गाड्या आता या ठिकाणावरून येत आहेत त्यांचं लाईव्ह स्पीड जे आहे ते दिसून येत आहे। आताच आपण बघितलं, एक पांढरी गाडी या ठिकाणावरून गेली, तिची स्पीड 54 किलोमीटर प्रति तास इतकी होती आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीची स्पीड जी आहे, वेग जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे। आणि येणाऱ्या काळात आपल्याला समजा कोस्टल रोडवर वेगवान गाडी चालवण्याप्रकरणी समजा दंड आकारण्यात आला तर तो अशाच एका लागलेल्या स्पीड कॅमेरामुळे असावा, याची नोंद प्रत्येक मुंबईकरांनी आज घेणं अत्यंत गरजेचं आहे। अर्थातच बघायला गेलं तर मुंबई तर वेगवान होत आहे, पण कुठेतरी वाहन चालकांनी आपल्या वेगेवर जे आहे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। म्हणून असे लाईव्ह स्पीड मीटर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।